जिजाऊंची जन्मतारीख ही गुरुवार 12 जानेवारी 1598 आणि वेळ पहाटेची होती. लखोजी राजांच्या घरी मुलगी झाली याबद्दल त्यांच्या पदरी असलेले भाट रामसिंग आणि बजरंग यांनी कवन रचलेली होती. मुलीच्या जन्माबद्दल गाणी रचून घेणारे लखोजी राजे किती आनंदित असतील याची केवळ कल्पना करा. जिजाऊंच्या जन्माच्या दिवशी संपूर्ण सिंदखेडमध्ये दीपोत्सव साजरा केला होता. रामसिंग भाट आणि बजरंग आपल्या कवनातून म्हणतात, जगदंब कृपेने मुलगी झाली म्हाळसा राणीला, तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वांना. फसली सन 1707 पौष पौर्णिमा सूर्योदयाला, राणी म्हाळसा महालाला, चौकाचे नैऋत्य कोणाला. सिंदखेड राज्याचे रहिवासी असणाऱ्या काजी घराण्यातल्या कागदपत्रांमध्ये आपल्याला असा उल्लेख आढळतो की जिजाऊंच्या जन्मानंतर सगळ्या सिंदखेडला सजवलं गेलं होतं. तिथे मोठा दीपोत्सव साजरा केला गेला होता आणि सगळ्या नगराला चूलबंद आमंत्रण होतं. दिवस रात्र जेवणाच्या पंक्ती तिथे पडत होत्या. याच भटांच्या म्हणजे रामसिंग आणि बजरंग भटांच्या कवनांमध्ये पुढे असा उल्लेख आढळतो की जिजा झाली 5 वर्षाची, वडिलांसोबत गेली रंगपंचमीला दरबारी. शहाजीराजे भोसले आले होते दरबारी. त्यावेळी शहाजीराजे हे 8 वर्षाचे होते. रंगपंचमीच्या सणानिमित्त शहाजीराजे आणि जिजाऊ एकमेकांसोबत गुलाल खेळू लागले आणि एकमेकांना रंगवू लागले. राजबिंड या शहाजीराजांना पाहून जिजाऊंसाठी हाच नवरा योग्य असं लखोजी राजांच्या मनाने घेतलं. जिजाऊ आणि शहाजीराजांचा जोडा अगदी छान शोभून दिसत होता. शहाजीराजांची आई उमाबाई उर्फ दीपाबाई ही फलटणकर निंबाळकरांच्या घराण्यातली होती, तर जिजाऊंची आई म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई ही सुद्धा फलटणकर नाईक निंबाळकर यांच्याच घराण्यातील होती. मग जगपालराव नाईक निंबाळकर या शहाजीराजांच्या मातब्बर मामाने मध्यस्थी केली. त्यावेळी मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसलेच स्थानही निजामशाहीत फार मोठं झालेलं होतं. लखोजीराजे आणि मालोजीराजे संबंधांसाठी तयार झाले. शहाजीराजांचा आणि जिजाऊंचा साखरपुडा हा साल 1602 किंवा 1603 साली सिंदखेड राजा इथे संपन्न झाला. 2-1 वर्षात शहाजीराजे आणि जिजाऊंचा विवाह करून देण्याचे ठरले होते, पण दुर्दैवाने इसवी सन 1606 साली इंदापूरच्या लढाईत मालोजीराजांना वीरगती प्राप्त झाल्यामुळे शहाजीराजे आणि जिजाऊंचा विवाह आणखी 3-4 वर्ष लांबणीवर पडला होता. हा सोहळा इसवी सन 1610 साली देवगिरी उर्फ दौलताबादला संपन्न झाला होता. लेकीच्या जन्माच्या वेळी सगळ्या नगरात दीपोत्सव साजरा करून नगर भोजन घालणाऱ्या लखोजी राजांनी आपल्या त्या लाडक्या मुलीच्या लग्नात काय हौस मौज केली असेल याची निव्वळ कल्पनाच केलेली बरी. प्रत्यक्ष सुलतान निजामशाह सुद्धा भव्य दिव्य सोहळ्याला हजर होता. शिवभारत ग्रंथात कवींद्र परमानंद निवासकर यांनी राजकन्या जिजाऊंच्या सौंदर्याबद्दल, शहाजीराजांच्या राजबिंड्या रूपाबद्दल आणि या भव्य दिव्य लग्न समारंभाबद्दल शिवभारत ग्रंथामध्ये 2ऱ्या अध्यायात ओवी क्रमांक 36 पासून ओवी क्रमांक 64 पर्यंत अगदी भरभरून लिहिलेलं आहे. यामध्ये जिजाऊंनी अंगभर किती रत्ने, हिरे जडित मौल्यवान दागिने घातलेले होते याच परमानंदानं केलेलं वर्णन ऐकून आपण थक्क होऊन जातो. ह्यावेळी जिजाऊंच्या लांबसडक वेणीमध्ये मोती, हिरे, रत्ने, पाचू यांनी चमकदार केलेली फुलं गुंफलेली होती असे कवींद्र परमानंद लिहितो. थोडक्यात सांगायचे तर मंडळी, शहाजीराजे आणि जिजाऊंचं लग्न म्हणजे मराठी शाहीतला एक भव्य दिव्य राजेशाही आणि सगळ्यांचेच डोळे दिपवून टाकणारा सोहळा होता. जर भोसले आणि जाधव हे 2 मातब्बर मराठा घराणी एकत्र राहिली तर उद्या आपल्याही स्थानाला धोका पोचू शकेल हे वजीर मलिक अंबराला जाणवू लागलं होतं. त्यामुळे त्याने अतिशय जाणीवपूर्वक जाधवांचा अपमान करायचा आणि भोसलेंना अतिसन्मान द्यायचे धोरण अवलंबलं. लखोजी राजांच्या गटाचा मलिक अंबर अधिकाधिक अपमान करू लागला आणि भोसलेंना आपल्या अधिकाधिक जवळ घेऊ लागला. मलिक अंबरचं हे दुतर्फ वागणं लखोजी राजांना चांगलंच खटकू लागलेलं होतं आणि 1616 साली ते जहांगीरला म्हणजे मोगलांना जाऊन मिळाले आणि त्यानंतर 1616 साली निजामशाहीची आणि मोगलांची जी घनघोर लढाई झाली त्यात जाधवरावांच्या गटाचा
मदतीने मोगलांनी निजामशाही फौजेचे अगदी दानादीन पराभव केला आणि ह्या पराभवानंतर मात्र मलिक अंबरचे डोळे उघडले आणि त्याची अक्कलच ठिकाण्यावर आली. जाधवरावांच्या मदतीशिवाय निजामशाही कमकुवत होईल हे त्याला कळून चुकले होतं. मग मलिक अंबरने लखोजीरावांची माफी मागितली आणि परत सन्मानाने निजामशाहीत परत बोलवलं. दख्खनच्या अस्तित्वाची आणि दख्खनच्या भवितव्यासाठी क्रूर मुघलांपेक्षा बरीच सौम्य असणारी निजामशाही कधीही योग्य असा सुज्ञ विचार करून लखोजीराव जाधवराव पुन्हा निजामशाहीत 1616 सालीच परतले. यावेळेपर्यंत भोसले आणि जाधवांचे संबंध थोडेफार कुरघोडी वगळता अगदी सुरळीत होते. निजामशाही वजीर मलिक अंबर मात्र आतून दोघांमध्ये फूट पडेल अशी कारस्थानं नकळत पडद्याआड करतच होता. भोसले आणि जाधवराव गटामध्ये दरी हळूहळू रुंदावत चाललेली होती आणि फेब्रुवारी 1623 साली दौलताबादला झालेले खंडागळे हत्तीचं प्रकरण म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील एक दुर्दैवी प्रकरण होते. दौलताबादमधल्या शाही कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळेजण परत जात होते तेव्हा भोसलेंच्या गटात असणाऱ्या खंडागळे सरदाराचा हत्ती उधळला आणि त्या हत्तीला काबूत आणायला जाधवांची मंडळी पुढे झाली. त्यावेळेला लखोजी जाधव पुढे निघून आपल्या तळावरती पोचले होते, पण त्यांचे पराक्रमी पुत्र दत्ताजी जाधव मागे होते आणि दत्ताजी जाधव त्या हत्तीने इतरांना इजा करू नये म्हणून हत्तीला काबूत आणण्याचा प्रयत्न करत होते, तर खंडागळे आणि भोसलेची माणसं हत्तीला वाचवायला पुढे आली होती. दत्ताजी जाधवांनी त्या हत्तीची सोंड कापली आणि भोसले आणि खंडागळे यांनी चिडून दत्ताजींवरच हल्ला केला. त्यावेळी झालेल्या युद्धामध्ये शहाजीराजांचे चुलत बंधू भोतोजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसले यांच्या हातून दत्ताजीराजे जाधवराव ठार झाले आणि ज्यावेळी ही खबर लखोजी जाधवराजे यांच्याकडे पोहोचली तेव्हा ते आपल्या माणसांसह खवळून चिडून तळावरून परत तिथे आले. यावेळेपर्यंत वजीर मलिक अंबर आणि निजामशाहीला ह्या घटनेची माहिती कळली होती, पण तरीही त्यांनी फक्त बघ्याचीच भूमिका घेतली होती आणि त्यांनी ही भूमिका जाणीवपूर्वक घेतली होती असं आपल्याला आढळून येते. चिडलेले लखोजीराजे संभाजी भोसलेंवर हल्ला करायला चवताळून आले. त्यांचा लाडका महापराक्रमी दत्ताजीराजांना भोसल्यांकडून विनाकारण मारलं होतं आणि आपल्या चुलत भावाला संभाजीला लखोजीराजांच्या क्रोधाग्नीपासून वाचवण्यासाठी शहाजीराजे मदतीला आले आणि लखोजीराजांनी शहाजीराजांना तिथून दूर करण्यासाठी त्यांच्या दंडावर घाव घातला. शहाजीराजे हे अचानक आणि अनपेक्षित झालेल्या हल्ल्याने बेशुद्ध होऊन पडले आणि लखोजीराजांनी संभाजी भोसलेंची हत्या करून आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेतला. जाधव आणि भोसले गटांचे खूप सारे मुर्दे पडल्यानंतर निजामशाह मलिक अंबर तिथे आले आणि त्यांनी वरवर हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर जाधवरावांनी निजामशाहीची साथ सोडून दिली आणि ते मुघलांना जाऊन मिळाले. मंडळी, तिसरा भागही बघायला विसरू नका, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. परंतु तिसऱ्या भागामध्ये लखोजी राजांचा मृत्यू कसा झाला आणि अजून बरीचशी माहिती आहे. धन्यवाद. जय शंभूराजे. तिसरा भाग बघायला अजिबात विसरू नका.